विठ्ठल 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 शिखा अंगुष्ट तोपाशी त्राहे 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 मज कृपा दृष्टी पाहे मी तो अपराधाच्या राशी शिखा अंगुष्ट तोपाशी तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा सत्य घ्यावी माझी सेवा मी तो अपराधाच्या राशी शिखा अंगुष्ट तोपाशी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येचे सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा पांडुरंग करू प्रथम नमन 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 सरे चरण संत
कथेचा विचार त्यांच्या कृपदान त्यांच्या कृपदान कथेचा विचार त्यांच्या कृपदान कथेचा विचार कथेचा विचार कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमा कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता हृदया फुले चौफाळुलिया भले वरी बैसवू पावले श्री गुरूंचिया ओम नमो गणेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी वचन एका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण सावे जवळी चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना हरि बोल राधा जी को लाना कान्हा जी को लाना सब परिवार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे कीर्तन में मस्तक हे पायावरी या वार करी संतांची या लाडकिले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची विठ्ठल 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 काय नव्हे करिता तुझ आता राखे माझी लाज मी तो अपराधाचा राशी शिखा अंगुष्ट तो पाशी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे देवमान्य संतमान्य जगमान्य नव्हे तर देवप्रिय संतप्रिय जगप्रिय असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा मागणीपर प्रकरणातला अभंग सेवेकरिता निवडला आणि अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजेच असा आपल्या या गावामध्ये सालाबाद प्रमाणे सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातल्या जागरच्या कीर्तन रूपी सेवेचं जे कीर्तन पुष्प मध सारख्या अज्ञानाकडे सुपूर्त करण्यात आलं त्याच्यासाठी सर्व ग्रामस्थांचे मी मनापासून आभार व्यक्त करेल। आता या ठिकाणी सर्वांचीच नावं काही घेणं शक्य होणार नाही म्हणून कार्यकारी काही मंडळी असतील जनार्दन दादा असतील जयवंत दादा असतील तसेच कृष्णा मामा असतील परशुराम दादा असे हे सगळे या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ कार्यकारी कमिटी मंडळ असेल सर्वांचा या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभाग असेल। जवळजवळ 48वं वर्ष हे सुरू असताना आणि 48व्या वर्षात पदार्पण करत असताना सर्व संत मंडळी वारकरी मंडळी या ठिकाणी आलेली सर्व महाराज मंडळी तसेच बसलेली सर्व श्रोतू मंडळी तसेच माझ्या गुरुवर्य असतील महाराष्ट्रातील एक ख्यातनाम महिला कीर्तनकार की ज्यांचं आपण नाव सुद्धा ऐकून असाल हरिभक्ती परायण सौ वनिताताई प्रकाश पाटील या गुरूंच्या गुरुकृपेने आई वडिलांच्या माझ्या कुटुंबाच्या कृपा आशीर्वादाने आज या गादीवरती आहे आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी कृपया देवा यावरी न करावा सेवे लागी
सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे ना मायबाप, या अभंगाचा थोडक्यात भावार्थ जर आपल्या सर्वांच्या समोर मांडायचं झालं किंवा अभंगाचा अर्थ आपल्या सर्वांच्या समोर सांगायचं झालं तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, काय नवे करता तूज. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी माझ्या परमात्म्याकडे मागणी केली असावी, ती मागणी मात्र अशी आहे की भगवान परमात्म्याला, पांडुरंग परमात्म्याला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा, हे पांडुरंगा, तुला काय करता येत नाही असं या जगात काहीच नाही, सगळं काही तुला करता येतं, म्हणून तू काय कर, आता राखे माझी लाज. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये स्वतःच्या लाजेबद्दल, लज्जा रक्षणाबद्दल जगाच्या मालकाकडं, विश्वाच्या मालकाकडं, पांडुरंग परमात्म्याकडं मागणी मागावी. पुढे सांगितलेलं आहे, मी तो अपराधाच्या राशी, मी मात्र आजपर्यंत इतके अपराध केले, शिखांगुष्टोत्पाशी. किती अपराध केले की जवळजवळ पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्याच्या शेंडीपर्यंत, म्हणून शिखा अंगुष्ट तो पाशी, एवढे अपराध केले. म्हणून तू काय कर, त्राहे त्राहे त्राहे, माझ्या जीवनातले अपराध तर तू काढून टाक. सत्व रज तम हे 3 जे गुण आहेत ते सुद्धा काढून टाक. एवढंच नाही तर तुझी कृपा दृष्टी माझ्याकडे, म्हणून म्हटलेलं आहे, त्राहे 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 मज कृपा दृष्टी पाहे. हे तुकाराम महाराज सांगत असताना सांगतात, तुका म्हणे देवा, हे पांडुरंगा, हे माय बापा, जर माझ्या जीवनातले हे सगळं काढून टाकलंस ना तर सत्य घ्यावी माझी सेवा. फक्त माझ्या जीवनामध्ये तुझीच फक्त सत्य म्हणजे खरी सेवा घडली पाहिजे, एवढीच अपेक्षा तुकाराम महाराज या अभंगातून करतात. विठ्ठल विठ्ठल हा अभंगाचा थोडक्यात अर्थ, भावार्थ आपल्या सर्वांच्या समोर मी मांडला. पण कळाला का महिला मंडळ? कळाला असेल तर खरंच मान हलवा. मी तुमच्या मुलगीसारखी आहे की नाही? नका मुलगी मानू, निदान कीर्तन होईपर्यंत तरी आता तरी मान हलवा. नाही म्हणजे कळाला नसेल तर नाही बोलायला काय हरकत, आणि कळाला असेल तर हो म्हणायला सुद्धा हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल ज्या तुकाराम महाराजांनी पांडुरंग परमात्मेकडे मागणी मागावी, सांगायचं तात्पर्य की मागण्याचे अनेक प्रकार आहेत. बऱ्याच शास्त्र पुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे की तुकाराम महाराज देवाकडे काही मागत नाही, पण जवळजवळ बरेचसे अभंग गाथ्यामध्ये मागणीपर प्रकरणाचे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जागरच्या कीर्तन रूपी सेवेकरिता मी मागणीपर प्रकरणातला अभंग निवडावा. महिला मंडळ, आता जर या ठिकाणी आपली मागणी सांगायची झाली तर आपली मागणी म्हणजे आगली आणि वेगळी असते. आता जवळच आलेला आहे नवरात्र उत्सव, घटस्थापना, बरोबर ना? एका बाईनं असंच कीर्तनामध्ये ऐकावं की त्या भवानी मातेची जर उपासना केली, भवानी मातेची जर उपासना केली, तिची पूजा अर्चा केली की ती भवानी माता आपल्याला प्रसन्न होते. ती भवानी माता प्रसन्न झाली की तिच्याकडे आपण काही मागू. बोला ना महिला मंडळ. झोपल्या की काय जाग्यात ना? मी तुम्हाला असं कशा करिता विचारते, कारण श्रोता आणि वक्त्यामध्ये एक आणि कनेक्टिव्हिटी असली पाहिजे, बरोबर ना डुमरे महाराजजी? जोपर्यंत श्रोता हो किंवा नाही काही म्हणतच नाही, मग मला असं वाटेल या ठिकाणी केलेली बडबड माझी जी आहे ती कशी बडबड आहे. उद्या गावामध्ये चर्चा व्हायला नको की वेहेले गाववरून कीर्तनकार ताई आमच्या या गावामध्ये आल्या, कीर्तन इतकं सुंदर केलं, इतकं सुंदर केलं, पण कीर्तनातलं काहीच कळलं नाही, असं व्हायला.
आता तरी म्हणा मी तुमच्या मुलगीसारखी आहे की नाही? हा हा विठ्ठल 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 त्या बाईला असं वाटलं की भवानी मातेची जर उपासना केली, तिची पूजा अर्चा केली की ती भवानी माता प्रसन्न होते आणि भवानी माता स्वतःहून आपल्याला सांगते, भक्ता मी तुला प्रसन्न झालो आहे, काय वर मागायचं असेल तर माग. म्हणून ती प्रार्थना करू लागली, उपासना करू लागली, पूजा अर्चा करू लागली आणि भवानी माता प्रसन्न झाली आणि भवानी मातेकडे मागू लागली. सत्वर पावगे मला भवानी रोडगाव आहे तुला, सत्वर पावगे मला भवानी रोडगाव आहे तुला. सत्वर पावगे मला भवानी रोडगाव आहे तुला, 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 सत्वर पावगे मला भवानी रोडगाव आहे तुला. सासरा माझा गावी गेला तिकडे खपवी त्याला, सासू माझी जाग करते लवकर निर्गडतीला. हा सत्वर पावगे मला भवानी रोडगाव आहे तुला, सत्वर पावगे मला भवानी रोडगाव आहे तुला, सत्वर पावगे मला भवानी रोडगाव आहे तुला, सत्वर पावगे मला भवानी रोडगाव आहे तुला. बघा महिला मंडळ किती हसायला लागल्या. अजून एवढ्यावरच झालं नाही. काय म्हटली, काय मागणी मागितली? सत्वर पावगे मला भवानी आई रोडगाव आहे तुला, सासरा माझा गावी गेला तिकडे खपवी त्याला, सासू माझी जाच करते लवकर निर्दळी तिला. म्हणजे काय महिला मंडळ? आ तुम्ही ह्या पार्टीच्या आहेत का? खरं बोला, कीर्तनात खोटं बोलायचं. पुढे सांगितलेलं आहे, जाऊ माझी फडफड बोलते बोडकी करगे तिला. म्हणजे बघा, एकदा काय सासू सासरे गेले, जाऊबाई गेली की एकटीच कशाला? ननंदेचं कार्ट किरकिर करते खरूज होऊ दे त्याला. आणि शेवटी सांगितलेलं आहे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. म्हणजे मला नाही बर का, तिला. कशाला एकटी राहो? जेवायला, हा चमचम बनवून खायला, पनीर चिल्ली बनवून खायला. सांगायचं तात्पर्य, भयंकर असं हे कलियुग आणि कलियुगाचं वर्णन आमच्या संत महात्म्यांनी, जसे की एकनाथ महाराजांनी, भारुडे, गवळणी असतील, रोडगा नावाचं प्रकरण असेल, या अनेक प्रकरणामध्ये इतकं गोड वर्णन केलेलं आहे. संत एकनाथ महाराजांनी हे जगाचा पहिला अनुभव घ्यावा आणि मग तो आपल्याला सांगावा. सांगायचं तात्पर्य, एकदा काही सासू सासरे निघून गेले की आपण मात्र मौज मजेने जीवन जगायला मोकळेच मोकळे होतो. बघा, ज्या कामाकरता परमात्म्याने या ठिकाणी पाठवलं ना महिला मंडळ, ते काम आज आपल्या हातातून होत नाही. कशाला पाठवलं? कशाला? हा या मृत्यूलोकातला जर मनुष्य प्राणी देवाची भक्ती करत असेल, नामचिंतन करत असेल, आषाढी पंढरीची वारी करत असेल, तर याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, किंवा भगवान परमात्म्याच्या अखंड स्वरूपाचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्याला ते वाटत नाही. आपली रात्रंदिवस फक्त वारी कसली असते? पाऊले चालती संसाराची वाट. बरोबर ना महिला मंडळ? पाठीमागं बसलेल्या महिला मंडळ, तुम्हाला जर असं वाटत असेल की ताई जरा उंचीला कमी आहेत म्हणून आम्ही दिसत नसेल, असं काही तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. माझं लक्ष सगळ्यांकडे आहे. ज्या कामाकरिता या ठिकाणी पाठवलं ते काम आपल्या हातातून झालं पाहिजे. देवे दिला देहा भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, हो 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 हो, तो या झाला फाटा बाधिकेचा, हो हो हो, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, देवे दिला देहा भजना गोमटा, देवे दिला देहा भजना गोमटा.
ठिकाणी पाठवलं. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्म्याने विचार करावा की या मृत्यूलोकामध्ये जर मी मानव प्राण्याला जन्माला घातलं, माझी भक्ती करेल, नामचिंतन करेल, पण देवाला वाटलं एकाने झालं, हे म्हणजे कसं याई? एखाद्या सासूबाईला वाटतं की आपल्या मुलाचं लग्न लवकर करावं. कशाला कशाला? सुनबाई घरात आल्यानंतर तिला जेवायला. मग इकडं कसं आहे कासार वडवलीला? बोला ना जरा, बोला बोला बोला. सुनबाई घरात आल्यानंतर सासूबाईला वाटतं की घरातल्या कामांचा लोड आपोआप काय होतो, बरोबर ना? इकडं असंच आहे. आता डुमरे महाराज उद्यापासून ज्या ज्या गावात कीर्तनाला जाईल ना, त्या त्या गावात मी सांगेल की कासार वडवलीला कोणीच नवरा करू का? फक्त ज्या ज्या मुली लग्न करून कासार वडवलीला जातील ना, त्या त्या मुलींना उलट बोलली, बरोबर ना? अलीकडच्या काळात ह्या कामाळवरून जी भांडण होते, ती भांडण जाते तालुक्यापर्यंत. तालुका एक्सेप्ट करत नाही, तालुक्यावरून जाते जिल्ह्यापर्यंत. जिल्हा एक्सेप्ट करत नाही, अशानं काय होतं? हीच सासू सुनेची भांडण जाते हायकोर्टापर्यंत. हायकोर्ट काय आदेश देतं? महिला मंडळ, तुम्ही दोघी जणी घरी जा आणि घरी जाऊन भांडा. कशाला? ह्या ज्या सासू सुना आहेत ना, ह्या तालुक्याला गेल्या काय डुमरे महाराज, जिल्ह्याला गेल्या काय आणि हायकोर्टला गेल्या काय? एकमेकीला शिवाय घातल्याशिवाय राहत? हा, एका बाईला तर अशी शिवी होती, अशी सवय होती, त्या बाईचं नाव सांगत नाही, नंतर कीर्तन झाल्यानंतर माझ्याकडे चौकशीला येतील तुम्ही. हा, आमच्याच गावातली होती ती बाई. आता नाव सांगू का तिचं? वेळेला आल्यानंतर चौकशी करायला बरं आहे. हा, अशी सवय होती की सकाळ झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसती शिवी द्यायची. अशी शिवी द्यायची की आज दिलेली शिवी 4 दिवसात रिपीट होत. देऊ का कॉन्टॅक्ट नंबर? विठ्ठल विठ्ठल सांगायचं तात्पर्य की तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये जी मागणी केली असावी. सर्वप्रथम बघा, एखाद्या माणसाकडून आपल्याला काहीतरी मागायचं आहे, त्याला काहीतरी सांगायचं आहे, तर त्याला प्रसन्न करून घेतलं पाहिजे. एखाद्या दात्याला जर इच्छा सांगायची आहे, तो आपल्याला देईल एवढं आपल्याला निश्चित माहित आहे, पण त्याला अगोदर प्रसन्न करून घेतलं पाहिजे. हे म्हणजे कसं आहे की एखाद्या सासूबाईचं जर मन जिंकायचं आहे, तर सुनबाईने तसं वागलं पाहिजे, बरोबर ना? हा, एखाद्या मित्राला जर आपला जीवलग मित्र बनवून घ्यायचं आहे, तर त्याचं मन जिंकून घेतलं पाहिजे. त्याप्रमाणे तुकाराम महाराज असं सांगतात की ज्याच्याकडे आपल्याला काहीतरी मागायचं आहे, त्याला प्रसन्न करून घेतलं पाहिजे. बघा, मग देव कशाला प्रसन्न होईल महिला मंडळ? हा, 4-5 कोटी दिल्यावर होईल का? आहे का अनुभव तुला? कशाला होईल? धनानं प्रसन्न होईल का मानानं प्रसन्न होईल? तर नाही. फक्त तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या परमात्म्याला आवडतं ते म्हणजे नामचिंतन, नाम संकीर्तन साधन पै सोपे. नाम संकीर्तन साधन पै सोपे. जडतील पापे जन्मांतरीची, जडतील पापे जन्मांतरीची. तलगती सायस जावे वनांतरा, तलगती सायस जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण. तलगती सायस जावे वनांतरा, तलगती सायस जावे वनांतरा. वनांतरा वनांतरा. नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोप्यातलं सोपं त्याचं नाव जे आहे ते नाम मुखामध्ये असलं पाहिजे. मग महिला मंडळ, आपण जे काही काम करतो ना दिवसभरात, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम दळिता कांडिता जीविता गे बाई ये, रामामी गाऊ ये, रामामी म्हणतो का? राम राम कसं म्हणतो आपण? हा, एखाद्या माणसाला जर देवाचं नाव घ्यायचंच आहे तर तो कसं घेतो? आळस देता देता घेतो.
आ खोकत खोकत घेतो, बरोबर ना? पण तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अवस्था अशी होती, शिंक जांभाई खोकला, एवढाच वेळ वाया गेला. सतत मुखामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण असायचं. फक्त ज्या ज्या वेळी शिंक यायची ना तुकाराम महाराजांना, ज्या ज्या वेळी आळस यायची ना, ज्या ज्या वेळी काय शिंक जांभाई खोकला, ज्या ज्या वेळी खोकला यायचा, ह्या 3 वेळेमध्ये फक्त पांडुरंग परमात्म्याचं नाव घ्यायचं, राहून जायचं. ही अवस्था अगोदर तुकाराम महाराजांनी जीवनामध्ये निर्माण केली असावी. आणि म्हणून आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात की हे देवा, हे पांडुरंगा, माझी फक्त थोडीशी म्हणजे अल्प मागणी आहे. माझी अल्प ही वासना, तो तू उदरांचा राणा. देवा, तुला काय करता येत नाही रे? तुला सगळं काही करता येतं हे मला माहित आहे. आणि म्हणून मी तुझ्याकडे काय मागतो? अभंगाचे प्रथम चरण. काय लोभे करिता तुझ, काय लोभे करिता तुझ, काय लोभे करिता तुझ, काय लोभे करिता काय लोभे करिता तुझ, काय लोभे करिता तुझ, काय लोभे करिता तुझ, काय लोभे करिता तुझ. आतारा की माझी लाज, आतारा की माझी लाज, आचारा तो अपरा राजे राजे, आचारा के माझे लाज, आत्मारे अकेला मी तो राजे राजे, मी तो अपरा राजे राजे. काय फलम वेदा तुझा, राती माझी लाज, आता राती माझी लाज, आता राती माझी लाज, आता माझी लाज, आता राखे माझी लाज, आता राखे माझी लाज. काय नव्हे करिता तुझ, आता राखे माझी लाज. फक्त तुकाराम महाराज अल्प मागणी या ठिकाणी करतात. आता राखे माझी लाज. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तुकाराम महाराजांना कोणत्या गोष्टीची लाज वाटली असेल. हा विचार आपण थोडा नंतर करूया. पण त्या अगोदर तुकाराम महाराजांना माहित होतं की भल्या भल्यांनी काहीतरी माझ्या पांडुरंग परमात्म्याकडे मागितलं आणि ते त्यांनी दिलं. बघा, त्याला काय करता येत नाही. दगडाची माती आणि मातीचा दगड सुद्धा तो करू शकतो. बाळा पोटी मायरी घेल, मेले माणूस जित उठविल, वेळ काळा ते ग्रासी लागा, कैसा वासुदेव बोलत बोल, कैसा वासुदेव बोलत बोल. दगडाची माती आणि मातीचा दगड तो करू शकतो. मेलेला माणूस सुद्धा जिवंत करू शकतो आणि जिवंत माणसाला मारू सुद्धा शकतो. राजाचा रंक, रंकाचा राजा हे सुद्धा करू शकतो. येलेश्वरा ते पूजिले तुझे नंदीचे कारी रे, तुझे नंदीचे कारी रे, तुझे नंदीचे कारी रे. पूजिले
सांगायचं तात्पर्य की सगळं काही त्या परमात्म्याला करता येतं हे तुकाराम महाराजांना माहीत होतं आणि म्हणून तुकाराम महाराज त्या पांडुरंग परमात्म्याकडे अल्प मागणी करतात. आता राखे माझी लाज. एवढंच नाही तर तुकाराम महाराज म्हणतात की हे पांडुरंगा, हे माय बापा, भल्या भल्यांची तुम्ही लाज राखली, माझी सुद्धा लाज राखणारे. मग कोणाकोणाची लाज राखली असेल सांगू का महिला मंडळ? बघा, ज्यावेळी गोकुळातल्या गवळणी यमुनेच्या डोहामध्ये जळ क्रीडा खेळण्याकरिता जाव्या, बरं, जळ क्रीडा खेळण्याकरिता अंगावरचे देहावरचे जेवढे काही सगळे वस्त्र असतील ते वस्त्र काढावे आणि यमुनेच्या डोहाच्या काठावरती ठेवावे. कृष्ण परमात्मा मात्र यांची गंमत पाहण्याकरिता त्यांचा पिछा करत, पाठलाग करत पाठीमागे गेले आणि यमुनेच्या डोहामध्ये जळ क्रीडा खेळण्याकरिता ह्या सगळ्या गवळणींनी उतरावं आणि जळ क्रीडा खेळू लागल्या. इतकंच नाही तर त्या जळ क्रीडाचा एवढा करावं, यमुनेच्या काठावरती जेवढे गवळणींचे कपडे वस्त्र होते ते सगळं गोळा करावे आणि ते गाठोडा घेऊन त्या झाडावरती जाऊन बसावं. आता जळ क्रीडा खेळून झाल्यानंतर गवळणी मात्र काठावरती पाहू लागल्या. अशी थोडी नजर लावली, आपले कपडे काही दिसत, आपले वस्त्र काही दिसत नाही. आता करावं तरी काय? इतक्या रडू लागल्या, एकमेकीची विचारपूस करू लागल्या. करायचं तरी काय? आता या पाण्यातून, ह्या जलातून आपल्याला बाहेर येता येणार नाही. कृष्ण परमात्म्याची त्यांनी विनवणी करावी. हे कृष्णा, हे कन्हैया, तुला सगळं काही करता येतं, फक्त आमची लाज राख, थोडीशी लज्जेचं आमचं काय कर, रक्षण कर. कृष्ण परमात्म्याने ते गाठोडा घेऊन उतरावं आणि सांगावं की आज जो तुम्ही प्रकार केला तो पुन्हा तुमच्या हातून, ते पातक मात्र तुमच्या हातून घडता कामा नाही. त्या गवळणी विचार करू लागल्या की आमच्या हातून कोणतं पातक घडलं? कृष्ण परमात्म्याने म्हणावं, कोणतं पातक घडलं? महापातक घडलं. ते पातक म्हणजे काय? तुम्ही जल देवतेला लाजवलं, तुम्ही सूर्य देवतेला लाजवलं, म्हणजेच अग्नी देवतेला लाजवलं, तुम्ही वायू देवतेला लाजवलं. सांगायचं तात्पर्य की पूर्णपणे विवस्त्र होऊन तुम्ही ज्या जळ क्रीडा खेळत होत्या ते मात्र ह्या वायू देवतेला, अग्नि देवतेला, सूर्य देवतेला, जल देवतेला कधी शोभत नाही. सांगायचं तात्पर्य की गोकुळातल्या गवळणींची जशी लाज राखलीस ना रे पांडुरंगा, हे देवा, तशीच माझी सुद्धा लाज राख. एवढंच नाही तर बघा, तुला काय करता येत नाही रे पांडुरंगा. बघा, ज्यावेळी बळीराम नाथ आणि कृष्ण परमात्मा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये विद्या ग्रहण करत होते, 12 वर्ष विद्या त्यांनी घेतली, 12 वर्ष अध्ययन केलं आणि 12 वर्ष अध्ययन करून झाल्यानंतर पुन्हा आपल्या घरी यायला निघाले ना, त्यावेळी कृष्ण परमात्मा आणि बळीराम दादा सांदीपनी आपल्या ऋषींना, आपल्या गुरूंना विचारू लागले, सांगू लागले, गुरुवर्य, तुम्ही 12 वर्ष आम्हाला विद्या शिकवलीत, त्याच्या मोबदल्यात काहीतरी तुम्ही आमच्याकडून मागा. पण सांदीपनी ऋषींना, सांदीपनी गुरूंना ठाऊक होतं की हे 2 मुलं कृष्ण आणि बळीराम दादा हे साधे सुधे सामान्य मुलं, सामान्य पुत्र नाही, तर हे भगवान परमात्म्याचे 2 काय आहेत, अंश आहेत, ह्यांच्याकडून आपण काही नाही मागायचं. सांदीपनी गुरु म्हटले, हे कृष्णा, बळीरामा, तुमच्याकडून आम्ही काही मागू शकत नाही. पण कृष्ण परमात्म्यांना वाटतच होतं की गुरुकडून आपण काहीतरी मागितलं पाहिजे. खरं सांगायचं झालं तर कुठल्याच गुरुकडून फुकट ज्ञान घेऊ नये आणि फुकटचं घेतलेलं ते पचत सुद्धा नाही. म्हणून बघा, जर गुरूंनी आपल्यावरती काही कृपा केली असावी, जो आशीर्वाद आपल्याला सदैव लाभावा असं जर कुणाला वाटत असेल तर नित्य नेमानं त्या गुरुला आपण भजलं पाहिजे, वेळोवेळी त्याला आठवलं पाहिजे, काही दिवसांनी त्याला भेटण्याकरिता गेलं पाहिजे. खऱ्या अर्थानं गुरु शिष्याचं नातं इथे टिकतं. आता सांदीपनी ऋषी मात्र काही मागत नव्हते, काही सांगत नव्हते, पण कृष्ण परमात्म्याला वाटत होतं की काहीतरी द्यावं. गुरु आपल्याकडून काही मागत नाही ना, म्हणून आपण गुरुपत्नींकडे गेलं पाहिजे. सांदीपनी ऋषींची पत्नी जी होती त्यांच्याकडे जावं, कारण कृष्ण परमात्मा चतुर होते. एवढे चतुर की अख्ख्या जगाला चतुराई त्यांनी शिकवली. स्वतः किती चतुर असतील हो.
हा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. भगवान परमात्मा एवढा चतुर. जर स्त्रीला एखाद्या स्त्रीला जर आपण काही सांगितलं तर लगेच ते आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून कृष्ण परमात्मा गुरुपत्नींजवळ गेले आणि सांगितलं, आई साहेब तुम्ही आमची एवढी काळजी घेतली, इतकी काळजी घेतली, त्याच्या मोबदल्यात आमच्याकडून काहीतरी मागा. गुरुपत्नी सुद्धा म्हणू लागल्या, कृष्णा बाळा अरे तुझ्याकडून आम्हाला काहीच नको. पण कृष्ण परमात्मा काही ऐकायलाच तयार नाही. शेवटी गुरुपत्नींनी सांगावं, कृष्णा तुला द्यायचंच आहे तर काय दे तुला सांगू. 12 वर्षापूर्वी मेलेला जो माझा मुलगा आहे तो जसाच्या तसा जिवंत करून, 12 वर्षापूर्वी मेलेला पुत्र जसाच्या तसा कृष्ण परमात्म्याने तो पुन्हा द्यावा. ज्यावेळी हीच बातमी देवकी मातेला कळाली ना, तेव्हा देवकी माता रडू लागल्या की कृष्णाला स्वतःचे 7 भाऊ मात्र जिवंत करता आले नाही, पण गुरु पत्नींचं दुःख मात्र सहन झालं नाही, गुरूंचं मात्र दुःख सहन झालं नाही, म्हणून जसाच्या तसा त्यांचा मुलगा जिवंत करून द्यावा. सांगायचं तात्पर्य की हे सुद्धा माझ्या परमात्म्याला करता येतं. तुकाराम महाराज म्हणतात, काय नव्हे करता तुझं देवा, तुला काय करता येत नाही, सगळं काही करता येतं. म्हणून फक्त आता राखे. बरोबर ना. एवढे वर्ष खाऊन खाऊन काय केला आणि आता काय करायला लागला. आपल्या म्हणी मात्र चांगल्या प्रकारे पाठ आहेत, ते कीर्तनात सांगायची गरज नाही. म्हणून काही लोक अजूनपर्यंत माळा घालत नाही. पण मी सांगून जाईल की कोरोनाच्या काळात बऱ्याच लोकांनी घातलेल्या माळा बोला झोपल्या की काय, आता काहीच म्हणणार नाही डुमरे महाराजी. पण पुढे मी सांगून जाईल की येणारा काळ मात्र असा असेल. आई मला सांगा, आता जी माळ जी आहे तुळशीची माळ, त्या तुळशीच्या माळेची किंमत किती आहे नाही जरा सांगा जरा. हा घेतल्या का नाही माळा तुम्ही. जवळ जवळ डुमरे महाराज 20 रुपयाला, 15 रुपयाला, 10 रुपयाला सुद्धा मिळते. 30 रुपयाला घ्या, 50 रुपयाला घ्या, कोणतीही किंमत आपण लावू शकतो या ठिकाणी. पण फक्त आपण एकच किंमत घेऊया की जवळजवळ तुळशीच्या माळेची किंमत 30 रुपये जर असेल, येणाऱ्या काळात एक काळ असा येईल की 30 रुपयाची माळ जर 30,000ला जरी झाली ना डुमरे महाराज, तरी लोक म्हणतील की आम्हाला घाला, आम्हाला घाला. बरोबर ना. म्हणून बघा, आताच विचार केलं पाहिजे, माळा घालायच्या की नाही, एकादशी करायची की नाही. आता मनातल्या मनात इतका विचार करत असतील की खरंच आज एकादशी होती, पकडायला हवी होती, जाऊ द्या बघू पुढच्या वेळी. हा पुढच्या एकादशीला 15 दिवसात. पण पुढच्या एकादशीला जर रविवार आला, मग आज शनिवार आहे का नाही. हा विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात की बाबांनो, आजपर्यंत आम्ही सांगून सांगून मात्र थकलो, हा पण आमचं मात्र कधी ऐकलं नाही. पण एकनाथ महाराज सांगतात की बाबांनो, आणि हे जर तुम्ही ऐकलं नाही तर पुढे मात्र काय होईल सांगता येत नाही. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी काळ बांधून नेईल, सरते शेवटी सरत शेवटी बाण काळ बांधून नेईल, सरत शेवटी बाण काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोल तो देखो पिंगळा महाद्वारी. हा हा पिंगळा महाद्वारी, बोली बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. डवला फिरवितो डुबडुब ऐका, डवला फिरवितो डुबडुब ऐका, ऐका ऐका ऐका. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोल तो देखो पिंगळा महाद्वारी. हा हा पिंगळा महाद्वारी, बोली बोल
प्रकरणात सांगितलेलं आहे, पृथ्वीवरी दादा एक विपरीत होईल, पृथ्वीवरी दादा एक विपरीत होईल, बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल, 5 वर्षाची नारा भ्रतारा मागेल, 5 वर्षाची नारा भ्रतारा मागेल, 6 वर्षाची नारी गर्भिणी राहील, शकुन सांगावया आले यमाई माझं नाव. या शकुन नावाच्या प्रकरणात एकनाथ महाराजांनी गोड वर्णन केलेलं आहे. म्हणून महिला मंडळ आपण सावध होणं गरजेचं आहे. आपण मात्र सावध होत नाही. छत्रपती शिवाजी राजांचा हा काळ आणि ह्या काळामध्ये अशा घटना घडतात की ज्या आपल्याला ऐकाव्या सुद्धा वाटत नाही. बघा, एक काळ असा होता की समोर एखादी स्त्री जर दिसली, समोर एखादी जर तरुणी दिसली तर ती माते समान वाटायची, ती बहिणे समान वाटायची. म्हणून बघा, आपण सावध होणं गरजेचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात की बाबांनो, या ठिकाणी आम्हाला बरंच काही सांगता येतं, पण या अभंगात तुकाराम महाराजांनी फक्त स्वतःच्या लज्जा रक्षणासाठी पांडुरंग परमात्म्याकडे मागणी केली असावी. बघा महिला मंडळ, आपण सुद्धा देवाकडं मागतो, पण आपली मागणी म्हणजे व्यर्थ मागणी आहे. नको त्या गोष्टी आपण देवाकडे मागतो. देवा मला सुखात ठेव. ज्यावेळी आपण सुखी असतो, सुखामध्ये देवाची आठवण करतो का? नाही. ज्यावेळी आपल्याला दुःख येतं, त्या दुःखातून सावरण्याकरिता आपण देवाची आठवण करतो. मग बघा, ज्यावेळी आपण सुखात असतो ना, सुखात सुद्धा आठवलं पाहिजे. म्हणून काय नव्हे करिता तुझं, आता राखे माझी लाज. तुकाराम महाराज म्हणतात की बाबांनो, बऱ्याच जणांची मागणी माझ्या परमात्म्याने पूर्ण केली असावी. गजेंद्र हत्तीचं उदाहरण घ्या ना. गजेंद्र नावाचा हत्ती संकटामध्ये सापडला होता आणि संकटातून वाचवण्याकरिता सर्वप्रथम त्याने आपल्या पत्नीला हाक मारली. पत्नी मदतीला धावून आली नाही. त्याप्रमाणे बघा, एक वेळ अशी सुद्धा येते आपल्यावरती की आपण सुद्धा संकटातून वाचायचं आहे म्हणून आपल्या बायकोला हाक मारतो. मला सांगा, हे ज्याच्यावरती आपण जेवढं प्रेम करतो ना, ते आपल्या सोबत येतं का? एका ठिकाणी गोड वर्णन केलेलं आहे. तुम्ही म्हणशाल घरदार, इथं सगळंच राहणार सार, अन माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर. घे 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 हरिणाम घे, माया तू सोडून दे, हात लावूनी नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. तुम्ही म्हणशाल पैसा अडका, सगळं इथंच राहणार बर का, माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका. घे 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 हरिणाम घे, माया तू सोडून दे, हात लावूनी नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. बघा, संसारावरती प्रेम गुळवणी. आपल्या भाषेमध्ये आपण तांदळाच्या पिठाचे घावणे आणि गुळाचं पाक त्याला म्हणतो. आता धिरडा आणि गुळवणे हा पदार्थ जावयाकरिता केला. ते जावयाला तो पदार्थ एवढा आवडला, महिला मंडळ तुम्हाला सांगते, इतका आवडला. पाठीमागच्या महिला मंडळ लक्ष आहे का? अगदी ते धिरडे, तांदळाच्या पिठाचे घावणे 15 खाल्ले त्याने, 4 वाट्या त्याने गुळाच्या पिल्या. एवढा पदार्थ आवडला. सासूबाईला घरातून निघता निघता फक्त विचारलं, सासूबाई तेवढं पदार्थाचं नाव सांगा. घरी गेल्यानंतर तुमच्या मुलीला बनवायला सांगणार म्हणजे सांगणारच. एवढा आवडला. आता सासूबाईने सांगितलं की जावई बापू, त्या पदार्थाचं नाव असं आहे की धिरडा आणि गुळवणी. ह्याच्या लक्षात राहावं ते नाव. जसा सासूरवाडीवरून प्रवास करत करत निघाला, म्हणजे चालत चालत निघाला, घोकणपट्टीच करत होता. तो राम राम म्हणत नव्हता. धिरड गुळवणी, धिरड गुळवणी, धिरड गुळवणी, धिरड गुळवणी. चालता चालता म्हशीचं शेण पडलं होतं. म्हशीच्या शेणावरती त्याचा पाय घसरला. आता घसरल्याबरोबर तो पसरला आणि पसरल्याबरोबर सारं मागचा काय झोपल्या की काय, तुम्ही विसरू नका, नाहीतर आपल्या दृष्टांताचं काय होईल?
घरी गेला आणि बायकोला सांगू लागला की तुझ्या आईने एवढा सुंदर पदार्थ केला होता, इतका सुंदर पदार्थ केला होता की तो मला आत्ताच्या आत्ता बनवून दे. आता ती सांगू लागली की माझ्या आईने कोणता पदार्थ बनवला त्याचं काही नाव गाव. एखाद्या माणसाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, तो पत्ताच त्याला ठाऊक नसेल तो तिथे पोचेल का? ऍड्रेसच माहित नसेल तर तो त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. त्याप्रमाणे ह्याला नावच आठवत नव्हतं, पण सांगत होता की तुझ्या आईने पदार्थ बनवला होता, मला इतका आवडला, इतका आवडला, इतका सुंदर पदार्थ, इतका सुंदर पदार्थ, अगदी 15 खाल्ले आणि 4 वाट्या मी पिलो. आता तिचा रागच आला. ती सांगायला लागली, म्हणायला लागली की नावच माहित नाही, मी बनवून तरी कसं काय देणार. रागाच्या भरात लांब लचक बांबूची काठी घेतली आणि दबा 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 त्याच्या पाठीवरती मारायला सुरुवात केली. डुमरे महाराजांना त्याचा अनुभव नाही, पण डुमरे महाराज ते मारत, थाप मारत, इकडे अनुभव असावा. रागाच्या भरात एवढं मारलं, तो आरडाओरडा करू लागला. आता आरडाओरडा केल्यानंतर शेजारीन बाया वासावरती अनुभव आहे ना. शेजारीन बाई आली, म्हणू लागली, बाई कशाला तुम्ही तुमच्या नवऱ्याला मारता? अहो तुम्ही एवढं मारलं, इतकं मारलं, अगदी धिरड्यासारखी पाल तुम्ही त्यांची लालच केली. तेव्हा त्याला आठवलं, हा धिरडा आणि गुळवणी. सांगायचं तात्पर्य की जावई धिरडा आणि गुळवणी हा पदार्थाचं नाव विसरला, परिणाम त्याला मार खावा. विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84च्या. म्हणून बघा पंढरपूरला गेल्यानंतर ते जगाच्या मालकाचं, विटेवरच्या मालकाचं जर दर्शन घ्यायचं म्हटलं तर 84च्या फेऱ्या माराव्या लागतात. पण आपण सावध होणं गरजेचं आहे. निश्चितच त्या भगवान परमात्म्याची जर भक्ती, त्याचं नामचिंतन केलं तर तो प्रसन्न होतो. बघा एवढंच नाही तर एखाद्या भक्तानं एखादा शब्द जर देवापुढे मागला, शब्द मांडला तर तो दिल्याशिवाय राहत. बघा मांडव्य ऋषी भगवान परमात्म्याचं ध्यान करू लागले आणि ध्यान करत असताना अचानक त्यांच्या ध्यानासमोर सुंदर मेकअप केलेली स्त्री येऊ लागली. मांडव्य ऋषी विचार करू लागले की अरे, ज्या मी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतोय ना, तो परमात्मा माझ्या ध्यानासमोर यायचं सोडून सुंदर मेकअप केलेली स्त्री येतेच कशी? बघा महिला मंडळ, मांडव्य ऋषींचा स्वतःच्या ध्यानावरती किती विश्वास असतो. आई कृपा करी माझ्यावरी जागर जोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागर जोरात सारी, आई गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, 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 गोंधळाला ये. घालायचा गोंधळ का महिला मंडळ? महिला मंडळांचा गोंधळ नाही, हा गोंधळ वेगळा आणि तो गोंधळ वेगळा. सांगायचं तात्पर्य की त्या देवाचा जागर करण्याकरिता या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला ना, त्याच्या नावाचं जागर होणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल काय नवे करता तुझ, आता राखे माझी लाज. हे देवा, हे माई बापा पांडुरंगा, भल्या भल्यांची तुनी लाज राखली. बरोबर ना? द्रौपदीची लाज राखली. बघा 5 महान पती असून सुद्धा ते द्रौपदी मातेला लज्ज रक्षणातून वाचवण्याकरिता एकाही पतीची हिंमत झाली नाही. पण माझ्या परमात्म्याला ते साकडं पडावं आणि त्या द्रौपदी मातेची लज्जा रक्षण करावं. सांगायचं तात्पर्य तुकाराम महाराज म्हणतात, आता राखे माझी लाज. त्याप्रमाणे देवा माझी सुद्धा तू लाज राख. एवढंच नाही, मी एवढे आजपर्यंत अपराध केले, त्या अपराधातून आता मला मुक्त व्हायचं आहे. बहु दुर्वरी भोगिलिया भोगा,
आता पांडुरंगा सोडवावे आणि एकदा काय या जीवनातलं माझं भोग संपलं आठवीन पाय हा माझा नवस रात्रंदिवस पांडुरंगा फक्त तुझंच नामचिंतन मी करेल फक्त माझ्या जीवनातलं काय कर अपराध आहेत ते कमी कर अपराध मात्र काढून टाक ह्याच्यातून मुक्त कर आणि अपराधात मी किती बुडलो ह्याचं वर्णन तुकाराम महाराज करत असताना सांगतात अभंगाचं दुसरं चरण आम्ही तो अपराधाची राशी मी तो अपराधाची राशी मी तो अपराधाची राशी मी तो अपराधाची मी आजपर्यंत एवढे अपराध केले तुकाराम महाराज म्हणतात शिखा अंगुष्ठ तो पाशी की पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्याच्या शेंडीपर्यंत बुडालो एवढे अपराध माझ्या हातून झाले भल्या भल्यांचे तू अपराध माफ केलेस हा भल्या भल्यांचे तू अपराध पत्करलेस माझे सुद्धा अपराध पत्करायला हवे ही मागणी तुकाराम महाराज या अभंगात करतात ते परमात्म्याकडे करतात मग कुणाकुणाचे अपराध पोटात घेतले असतील हा वेश्यागणिकेचे अपराध पोटात घेतले अजामेळाने ते इतके पाप केले किती पाप केले असावे त्या अजामेळाचे सुद्धा तू अपराध पोटात घातलेस त्याप्रमाणे माझे सुद्धा अपराध पोटात घाल म्हणून मी तो अपराधाचा राशी शिखा अंगुष्ठ तो पाशी मी काही मोठा दास नाही किंवा मोठा संत नाही नोहे दास खरा परिहा झाला से डांगोरा असे काय करू आता हे सकळ जाणता नोहे दास खरा परिहा झाला से डांगोरा यासी काय करू आता तू हे सकळ जाणता तुला सगळं काही जाणता येतं म्हणून फक्त मी जास्त काही मागणी करत नाही बघा आजपर्यंत मी जे काही केलं असेल ते सगळे अपराध तुझ्या पोटात घाल किती अपराध केले त्याचं वर्णन सांगितलं पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्याच्या शेंडीपर्यंत महिला मंडळ चालता बोलता आपल्या हातून किती पाप होतात हा किड्या मुंग्यांसारखे लहान लहान जीव दिवसभरामध्ये किती चिरडले जातात ह्याचा विचार सुद्धा करू शकत नाही म्हणून याच्यातून मुक्त होण्याकरिता संत महात्म्यांनी आपल्याला एक मार्ग सांगितला तो मार्ग म्हणजे नित्यनेमाचा मार्ग नित्यने म्हणामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी आपल्या जीवनामध्ये जर नित्यनेम असेल ना महिला मंडळ दिवसभरामध्ये कळत न कळत जे काही पातक आपल्या हातातून घडतात त्याच्यातून मात्र आपण निश्चित मुक्त होतो कशानं जर नित्यनेमानं पूजा अर्चा करत असू नित्यनेमानं देवघर साफ करत असू नित्यनेमानं उंबरठा पूजन करत असू नित्यनेमानं तुळशीला पाणी घालत असू एखादा श्लोक म्हटला पाहिजे तुळसीसी सखे श्रीवे पाप हरणी पुण्य दे नमस्ते नारद अडुते
नमो नारायणस्तुते सांगायचं तात्पर्य की 4-5 श्लोक तरी निदान महिला मंडळ आपले पाठ पाहिजे. खरंच हा जर नित्यनेम आपल्या जीवनात जर असेल तर निश्चितच परमात्मा विचार करेल की काय माझा भक्त आहे की जन्माला घातलं ना ह्याची जाणीव मात्र आहे. नाही मंदिरात यायला वेळ मिळत, निदान घरातल्या घरात तरी देवघर साफ करतो, देवपूजा करतो, उंबरठा पूजा करतो. खरंच सांगायचं झालं तर महिला मंडळ घरातली कामं करत असताना अगोदर आपण काय करतो, घरामध्ये एवढी सफाई करतो, इतकी साफसफाई करतो आणि बाहेर किती जरी कचरा पडला असला तरी घेणं नाही, खुशाल नाही म्हणता म्हणजे चांगला अनुभव आहे. अगोदर बाहेरचं स्वच्छ केलं पाहिजे. जर बाहेरचं स्वच्छ असेल अंगण तर लक्ष्मी माता विचार करेल घरामध्ये सहवास करायचा की नाही. म्हणून बघा उंबरठा पूजनाला फार महत्त्व दिलेलं आहे. उंबरठा पूजन महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ते आपल्याला माहीत नसतील, हे कीर्तनाच्या माध्यमातून कधी कधी आपल्या कानावरती पडतात, ते आपण लक्षात वाचार्थात घेतलं पाहिजे. नको त्या गोष्टीकडे कशाला लक्ष देतो आपण, ते सांगावं लागतं का? बऱ्याच महिला मंडळ तर नको त्या ठिकाणी डोकं चालवतात. रविवारी घरामध्ये झाडू मारायचा, हे कुठं तुम्ही ऐकलं? कीर्तनात ऐकलं का? कुठल्या कीर्तनात ऐकलं का? कुठल्या ज्ञानेश्वरीत ऐकलं का? वाचलं का? गाथ्यात ऐकलं का? वाचलं का? रामायणात ऐकलं का? भागवतात ऐकलं का? मग कुठे ऐकलं? तर यूट्यूबवरती. नको त्या गोष्टीकडे हा यूट्यूब चाललेला आहे. यूट्यूबवरती पाहायचं आहे ना तर असे कीर्तन जे शूट केलेले टाकले जातात ते ऐकले पाहिजे. एका बाईला तर आलू वड्या करायच्या होत्या, आता आलू वड्या करायच्या होत्या म्हणून यूट्यूबवरती सर्च केलं. शेजारीन बाईला विचारलं असतं, सांगितलं नसतं का? बरं सांगायचे तिने पैसे घेतले असते का? आणि मागितले असते तरी द्यायला काही हरकत? द्याल का तुम्ही मला? आता काहीच नाही म्हणणार. यूट्यूब वरती सर्च केलं, आता आलू वड्या तयार करायच्या, त्या ठिकाणी सांगितलं अद्रक लसणाची पेस्ट करा, सगळं साहित्य तयार करा आणि आलू वड्या तयार होण्याकरता 1 घंटा फ्रीज मध्ये. देव्हारा होता भला मोठा. आता देव्हारा मोठा असल्या कारणानं घंटा काढला देव्हारातल्या आणि फ्रीज मध्ये नेऊन ठेवला. दुसऱ्या दिवशी तिची जाऊबाई देवपूजा करायला बसली. आता जाऊबाई घरभर शोधू लागली, अगं घंटा कुठे, घंटा कुठे, घंटा कुठे. घंटा सर्च केलं आणि विटेने दगड फोडू लागला. आता विटेने दगड फुटेल का दगड विटेने फुटेल? एक माणसानं ते पाहिलं आणि त्याला सांगितलं की अरे विटेने कोणी दगड फोडलं का आजपर्यंत? जरा डोकं चालव, डोकं वापर जरा. तो डोक्याने दगड फोडू लागला. आता डोका राहील का? म्हणून बघा, देवाची भक्ती करायची आहे ना, शुद्ध अंतकरण पाहिजे, शुद्ध अंतकरण पाहिजे. असं कीर्तनात सांगल्यानंतर एका माणसाने त्याचा वेगळाच अर्थ काढला. शुद्ध अंतकरण करायचं. चला, प्रीतीताईने कीर्तनात सांगितलं, घरी गेला, निरमा पावडरची पुडी घेतली आणि ग्लास मध्ये ओतली आणि तो पाणीच पिऊन घेतला. होईल का अंतकरण शुद्ध? कायमचा तो शुद्धीवरती येणार नाही. विठ्ठल 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 मी तो अपराधाच्या राशी, शिखा अंगुष्ट तो पाशी. भल्या भल्यांनी जे पातक केले असेल ना, भल्या भल्यांचे पातक तू तुझ्या उदरामध्ये घेतलेस ना रे पांडुरंगा, त्याप्रमाणे मला सुद्धा तू क्षमा कर. मी याचक होऊन तुझ्या पुढे भीक मागतोय. म्हणून तू ऐकू तुझ सारखा ना दुखू, तुझा महिमा लौकिकू नेनू जेवानी. तुला सगळं काही करता येतं, फक्त माझ्या अपराध तेवढे तुझ्या पोटात घाल. हे सांगत असताना पुढे तुकाराम महाराज म्हणतात, मला माहितीये तू कृपावंत आहे, तू दयावंत आहे. माझे अपराध मात्र तुझ्या पोटात घेशील, तुझ्या उदरात घेशील. एवढं केलं ना, आता पुढे आणखीन काय कर? माझ्या जीवनातला सत्वगुण काढून टाक, माझ्या जीवनातला रजगुण काढून टाक आणि माझ्या जीवनातला तमगुण सुद्धा काढून टाक. हे सांगत असताना तुकाराम महाराज 3 वेळेस म्हणतात, त्राहे त्राहे त्राहे. हे सुद्धा तुझ्या वेळी काढून टाकशील ना, आणि हे सगळं काढून टाकल्यानंतर मी मात्र मुक्त होईल, मी कायम स्वरूपी मुक्त होईल. आणि एकदा काय मी निश्चिंत झालो, एकदा काय मी मुक्त झालो की तुझी कृपादृष्टी माझ्याकडे वळेल. अभंगाचं 30 त्राहे 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 त्राहे
असू ना आपण महिला मंडळ, आपोआप भगवान परमात्म्याची दृष्टी जी आहे ती आपल्याकडे वळली जाते. इकडे तिकडे धावणारं जे मन आहे ना, तुकोबराय म्हणतात, आता कुठे धावे मन, आता कुठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, भाग गेला क्षण गेला, भाग गेला क्षण गेला, क्षण गेला, आता कुठे धावे मन. हा, धावणार जे मन आहे ते इकडं तिकडे धावणार नाही. आता कोठे धावे मन, हा, तुमचे देखिले चरण, फक्त तुमचे चरण मात्र पाहणार आहे मी. म्हणून बघा महिला मंडळ, जन्माला आलो देहाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल ना, तर निश्चितच कशा करिता जन्माला आलो आणि काय केलं पाहिजे हा विचार आज आपण करत नाही. हा नरदेह जो आहे तो पुन्हा पुन्हा नाही मिळणार. पुन्हा पुन्हा मिळेल का? हा, तुकोबराय म्हणतात की जन्म मृत्यू म्हणजे बघा या लाटांमध्ये सारख्या गटांगाला खाव्या लागतात. ह्याला मात्र मी कंटाळलो नाही कंटाळलो. जन्म मृत्यूला मात्र अजिबात कंटाळलो नाही. फक्त मी जे केलेले आजपर्यंत अपराध आहेत ते अपराध मात्र मुक्त कर. कोणते अपराध? की जी भक्ती केली, जे नामचिंतन केलं आणि त्याच्या मोबदल्यात जगातले विश्वातले समाजातले लोक मला हबप म्हणतात, मला संत म्हणतात, खऱ्या अर्थानं मला देव म्हणतात. मी काही देव नाही, मी सामान्य मनुष्य आहे असं तुकोबराय स्वतःहून या ठिकाणी व्यक्त करतात. आपण बघा कधी कधी एक दिवस उपास कडक केला हे घरातल्या माणसांना जोरजोरात आवाजानं सांगतो, मी उपवास केला, मी उपवास केला. हा, उपवास केला हरकत नाही, किती खाल्लं हे सुद्धा सांगा. मी म्हणत नाही की उपवास केल्यावर खाऊ नका. हा, कारण एकादशीची सुद्धा एक म्हण आहे ना बाबा. हा, काय ती म्हण आहे? दुप्पट खाशी. हा हा, एकादशी करा, बकऱ्यासारखं चरा, पण एकादशी जे करतात त्यांच्यासाठी नाही, जे नाही करत त्यांच्यासाठी हा बोध आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, आयुष्यभर आपल्याला खायला पडलेला आहे, एक दिवस त्या देवाकरिता दिला पाहिजे. बरं बघा, काही काही महिला मंडळ म्हणतात इथं येऊन बसावं आणि झालेली भांडण विसरावी. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा स्वर्गामध्ये सोहळा आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणून या आनंदाचा आपण उपभोग घेतला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात की बाबांनो, मी जन्म मृत्यूला कंटाळलो नाही. हा, फक्त माझी एवढीच इच्छा आहे, त्राहे 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 माझ कृपादृष्टी पाहे. एकदा काय तुझी कृपादृष्टी माझ्याकडे वळाली की खऱ्या अर्थानं तुझी सेवा करण्याकरिता मी पात्रतेस ठरेल. म्हणून तुका म्हणे देवा, सत्य घ्यावी माझी सेवा, कारण माझ्या भगवान परमात्म्याला त्याची सत्य केलेली सेवा आवडते. बघा, ज्या ठिकाणी सत्य आहे ना महिला मंडळ, त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी सहवास करतात. एक सत्यदेव नावाचा माणूस त्याच्या घराच्या बाहेर बसला होता आणि बसल्या बसल्या विचार करत होता. अचानक त्याच्या घरातून सुंदर एक मेकअप केलेली स्त्री बाहेर पडली. ती होती लक्ष्मी. आता त्याने सांगितलं, तू आली आहेस तर थांब. लक्ष्मी माता म्हटली की मी मात्र थांबत नाही. त्याच्या पाठीमागून सुंदर असा पुरुष बाहेर पडला. त्या पुरुषाला विचारलं की काय रे बाबा, आता तू कोण आहेस? लक्ष्मी माता आली आणि आल्या पावली निघून गेली. त्याने सांगितलं, मी दान पुरुष आहे. आला आहेस ना बाबा, थांबून घे. सत्यदेव नावाच्या माणसाला दान पुरुषानं म्हणावं की मी तुझ्या घरामध्ये थांबू शकत नाही. अरे, ज्या घरामध्ये लक्ष्मीच थांबत नाही त्या घरात दानाचं काही काम? आल्या पावली दान पुरुष निघून गेला. असं पाहता पाहता तिसऱ्या नंबरचा पुरुष तो म्हणजे सदाचार. सदाचाराला सत्यदेव नावाच्या माणसानं सांगितलं, अरे बाबा तू तरी थांब. सदाचार म्हटला, ज्या घरात लक्ष्मी वास करत नाही, ज्या घरामध्ये दान पुरुष थांबायला तयार नाही, त्या घरामध्ये सदाचार कसा काय वास करेल? हा, सदाचार सुद्धा आल्या पावली निघून जावा. असंच पाठोपाठ चौथ्या नंबरचा पुरुष तो म्हणजे यश पुरुष. ते यश पुरुषाला सत्यदेव नावाच्या माणसानं सांगितलं, अरे बाबा तो आला आहेस ना तर थांबून घे. यश पुरुष म्हटले
ज्या घरामध्ये लक्ष्मी माता थांबत नाही, ज्या घरामध्ये दाळ पुरुष थांबत नाही आणि ज्या घरामध्ये सदाचारही थांबायला तयार नाही, त्या घरामध्ये यशाचे काय काम आहे? यश सुद्धा थांबला नाही, आल्या पावली निघून गेला. असंच पाहता पाहता शेवटचा 5व्या नंबरचा पुरुष त्याच्या घरातून बाहेर पडताना दिसला. त्याला सांगितलं, अरे थांब जरा. त्या पुरुषाचं नाव होतं सत्यना. त्या वाणीनं त्याचं चिंतन करा, कारण तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची नामासाठी पार पावविल. मला माहित आहे की तुला त्याचं तुझं नामस्मरण फार आवडतं, म्हणून सत्य जर माझ्या जीवनामध्ये सेवा जर घडून घ्यायची असेल तर तुझी कृपादृष्टी माझ्याकडे वळवणं हे महत्वाचं आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात की एकदा काय तू कृपादृष्टी वळवली की जीवनामध्ये फक्त तुझीच सेवा करील देवा, आणि ती सेवा करत असताना सत्यानं खऱ्यानं सेवा करेल. अभंगाचं शेवट. तू कमाल देवा, तू कमाल देवा, तू कमाल देवा, तू कमाल देवा. हरी बोल. तू कमाल देवा, तू कमाल देवा, तू कमाल देवा, तू कमाल देवा. हरी जय जगदंबार कुमार, जय जगदंबार कुमार, जगदंबार कुमार. हरे 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 जगदंबार कुमार, जगदंबार कुमार, जगदंबार कुमार. काळ बदलला म्हणून परिस्थिती सुद्धा बदलत गेली. मी म्हणत नाही काळानं बदलू नये, आणि काळ बदलला म्हणून परिस्थिती सुद्धा चेंज होत राहते, पण माणसाने मात्र कधीच बदलू नये, कारण माणसानं माणसासारखंच वागलं पाहिजे. एका प्रार्थनेमध्ये गोड वर्णन केलेलं आहे. हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसास मागणे. हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे. मध्यम भोगभोगिनी. पशु पक्ष्यांना पाप पुण्य कळत नाही. पाप पुण्य जर कळत असतं तर पशु पक्ष्यांनी कुठेही घाण केली नसती. पाप पुण्य कळतं ते फक्त आणि फक्त माणसाला. म्हणून बघा, पूर्वीचा एक काळ असा होता की जात्यावरती आमच्या माता माऊल्या दळण दळायला बसायच्या. अलीकडच्या काळात जाते राहिले का? हा, जाते ते गेले. हा, सासू आत्याबाई तुम्ही दळू दळू मेल्या, आणि आमच्या राज्यामध्ये आता पिठाच्या गिरण्या आल्या. उजळून आला रामाच्या पारी, अन गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी. गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी. वासुदेवाची स्वारी, गाव वासुदेवाची स्वारी. सूर्या संग ईशा करतो अंधार अंधार, उजेड त्याला गेलो म्हणून बेजार बेजार. पापाच्या मोर पुण्याई कर दिया हारी,
बाप राजा शुभ जन्मला ओ बापाचा बाप शुभ जन्मला आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची तोरण बांधिले स्वराज्याची या तोरण्या गडाला तोरण बांधिले स्वराज्याची या तोरण्या गडाला शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला ओ बापाचा बाप राजा शुभ जन्मला झाला रयतेचा राजा शिवछत्रपती माझा झाला रयतेचा राजा शिवछत्रपती माझा केला राज्याभिषेक साऱ्या जगात गाजा बाजा केला राज्याभिषेक साऱ्या जगात गाजा बाजा करतो वाकुण मुजरा हो मी माझ्या देवाला करतो वाकुण मुजरा हो मी माझ्या देवाला छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की राजमाता जिजाऊ माते की बालयोगी सदानंद महाराज की बापाचा बाप बाबा शिवबा जन्मला तो बापाचा बाप बाबा शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला शिवबा जन्मला अशा प्रकारे या ठिकाणी 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मज सारख्या अज्ञानाकडे सुपूर्त करण्यात आली. आदरणीय अतिशय मला ते भाचीप्रमाणे प्रेम देत असतात कृष्णा मामा असतील ह्यांच्यामुळं तसेच अनेक कार्यकारी मंडळी असतील त्यांच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली. आणि 7व्या दिवसाचं जे पुष्प आहे कीर्तन पुष्प गुंफण्याचं जे पुण्य माझ्या पदरामध्ये प्राप्त झालं सर्व ग्रामस्थांचे सर्व कासार वडवली गावकरी माता मावल्या पुरुषवर्ग महिला मंडळ सगळे असतील तरुण मंडळ असतील सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करेल. मला सांगा महिला मंडळ इथे आल्यापासून मी एकटीनंच बडबड केली की नाही? हां मी जसं गायलं तसं गायकांनी पाठीमागं गायलं. मला वाटतं की आज शेवटचा दिवस आहे. जरा महिला मंडळांची उपस्थिती एवढी आहे ना बघू जरा कासार वडवलीच्या महिला मंडळांचा किती आवाज आहे. हां मी ओवी म्हणू की गवळण म्हणू? हां गवळण म्हणू. हां यांच्याकरिता पण आहे तुम्ही घाबरू नका. हां तुमच्याकरिता ओवी म्हणू का? सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक. शूटिंग वाले दादा जर त्यांची शूटिंग घेतली ना तर ते आवाज काढतील. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला. वा वा वा. प्रपंच दळण दळीले पीठ म्या भरिले. वा वा वा. आवाज आवाज. सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठला. आवाज कुणाचा? जीव शिव कुंटे दोने ग प्रपंचाचे नेटे ग प्रपंचाचे नेटे ग. लाहुनी पाची बोटे तू ये रे बा विठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठला. पाठीमागच्या महिला मंडळ. सुंदर माझे